आम्ही आता डाऊनटाऊनला चाललोय. रस्ता क्रॉस करण्यासाठी ओव्हरब्रिज आहे. डाऊनटाऊनच्या कडेने खूप सुंदर पार्क आहे. इकडे वरून खाली येण्यासाठी किती सुंदर रस्ता केलाय. तिथे आम्ही मागच्या वेळेला मी इथे आले तेव्हा वर गेलो होतो. तिथून डाऊनटाऊन रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसतं. त्याचे लाईट्स वगैरे खूपच सुंदर दिसतात. लोक व्यायाम करण्यासाठी पळत असतात. इतके सुंदर ट्रॅक्स बनवलेत. म्युझिक लावलंय. लाईव्ह बँड आहे का काय जवळ गेल्यावर कळेल. पार्कमध्ये कॅल्गरी रिव्हरवरचा पूल आणि ट्रॅफिक आणि कॅल्गरी रिव्हरवरचा पूल आहे. तिकडचा तो पीस ब्रिज आहे, लांब दिसतोय. हा पीस ब्रिज आहे. त्याच्यावर पण आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो. कॅल्गरी रिव्हरची. हा रस्ता आणि रिव्हर. कडची खारुताई काळी असते. लपली मला बघून. झाडामध्ये लपली गेली. आहे बघा, आहे बघा. इथे डे केअर मधली मुलं असतात, त्यांना ट्रिपला आणलंय. ते कसं बेल्टला बांधलंय सगळ्यांना. कंपल्सरी सगळ्यांनी ते बेल्ट हातात धरायचे. आणि त्यांना डगळे डगळे टी शर्ट पण घातलेत आपल्या ग्रुपची पोरं कळण्यासाठी. सगळ्यांची ट्रिप चालली. खेळण्यासाठी साधन आहेत, पण आता ऊन असल्यामुळे कुणी खेळत नाहीये. सगळे सावलीत बसलेत. आणि इकडे आमचं प्रोफेशनल फोटोशूट आहे. ऑटोमॅटिक कॅमेरामधनं फोटो काढला. आता मॅजिक आहे. आता बाहेर आलो काहीतरी.
इकडे मी इकडे इवान ये लागलं बर खाली ये घसरून ये घसरगुंडी खेळून ये. हा तिकडे घसरगुंडी आहे पलीकडे. त्याला घसरायचं नाहीये नुसतं चालायचंय आणि पळायचंय. हा त्याच्यावर चढ. हा चढ. चिकू 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 थांबा थांबा मला ओपन तर करू दे ना. अशी पळापळी चाललेली असते सारखी. इकडे ये माझ्याकडे ये. आता आपल्याला ब्रिज वरून जायचं. फोटो सेशन झालंय आमचं. आता परत निघालो आम्ही. इकडे असं छान फुटबॉलचं नेट छोटंसं लावतात गोल म्हणून आणि खेळतात. कॅल्गरी रिव्हर क्रॉस करून पलीकडे आम्ही पार्किंगकडे चाललो. अमेरिकेत सेंट्रल पार्क आहे तसं कॅल्गरीमधलं हे पार्क आहे, पीस पार्क. मागे घेऊन मी तुमचा मोबाईल
घ्या ना. हाय सुनीता. मस्त. सॉरी. रिव्हर साइड. पुढे देतात बदकांची लाईन अशी प्रवाहावर वाहत चालली. त्यांना पोहायलाच लागत नाही. सगळीकडे अशी फुलं उमललेली असतात. नाही वर गेले ते डोकं त्याचं खाली. नाही खाली तर आहे. मग ते आता खूप खाली जाईल. हे पण काढलं तर आता बघा. बनाना देऊ. बनाना आता आई मग तर जेवणार नाही. बघ ना जरा बाहेर त्याचा आत्ताचा एज असं आहे ना ते त्याला काही कळत नाहीये बाहेरचं. खायचं प्यायचं पळायचं एवढंच माहिती त्याला. खायचं प्यायचं पळायचं सायकल चालवायची याच्या व्यतिरिक्त त्याला सध्या काही कळत नाही. हा जो आहे हा कॅल्गरी टॉवर आहे लालवाला. तिथे वरती वॉच टॉवर आहे म्हणजे तिथे वर जाता येतं. तिथून सगळं कॅल्गरी दिसते. केनोवाची झाडं लावली आहेत आपल्याकडे. जशी मोहरीची असतात तशी कॅनोला याच्यापासून ऑइल बनवतात. टाईप ऑफ मोहरी सारखंच दिसतात ते शेंडे पण थोडेसे वेगळे.